नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज आपण मान्यवर पाटील मॅडम यांच्या घरी आलो आहोत आणि आज संघमित्रा ढोके मॅडम यांचा वाढदिवस आहे. सामाजिक कार्यकर्त्यामध्ये त्यांनी विशेष असे भरपूर कार्य केलेले आहे आणि या अनुषंगाने आपल्याकडे अलकाताई जुळलेले आहे. अलकाताई काय सांगणार, आपला परिचय सांगा. जय भीम. मी अलका कांबळे. सगळ्यात प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिनी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आज आमची मैत्रीण संघमित्रताई ढोके यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानंतर असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की मॅडम ह्या जेव्हा कामात होत्या त्या कामामध्ये त्यांनी सामाजिक धार्मिक काम केलं. लोकांना कसं त्यांचं हित जाणून काम करण्याचा प्रयत्न केला. आजही त्या रिटायरमेंट झाल्या तर युवकांना त्यांच्याकडून अभ्यास श्रेणी घेतात. इंग्लिश असो मग तो कुठलाही विषय असो त्या पद्धतीने मुलांना तयार करतात. आणि त्यांचा उद्देश असा आहे की या समाजामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लोकांची बेरोजगारी, युवकांची बेरोजगारी ही दूर झाली पाहिजे असं काम करतात. आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही जवळजवळ सगळ्या मैत्रिणी, मग तिथे पिल्लेवानताई असो, पाटीलताई असो, मी असो, ह्या सगळ्यांनी आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. छोट्या खाली केला आहे पण तो प्रयत्न यासाठी केलेला आहे की त्यांच्या रिटायर झालेल्या जो कार्य आहे रिटायर झाल्यानंतर सामाजिक धार्मिक त्याला बळ मिळावं म्हणून आम्ही सगळ्या जणी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत. पुन्हा एकदा ताईला आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. जय भीम. मान्यवर मॅडमचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे. मान्यवर मॅडम पाटील मॅडमशी आपण वार्ता घेऊया. त्यांचं काय सांगणं आहे. जय भीम. ढोके मॅडम या माझ्या बरेच वर्षापासून माझ्याशी जोडलेल्या आहेत आणि माझ्या जिवलग मैत्रीण आहेत. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यांच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि पिल्लेवार मॅडमची सुद्धा जुळलेले आहे आणि त्यात सुद्धा आपल्याला शालेशी त्यांच्या मैत्रीचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्या जुळलेल्या आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये ठिकठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आपली हजेरी राहून समाजामध्ये तळमळची त्यांची भावना आहे. काय सांगणार मॅडम, आपल्या तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जयंती आहे, काय सांगणार. जय भीम. आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज ताईचा वाढदिवस पण आलेला आहे. तर आम्हाला खूप खुशी होत आहे. त्यांचा पण वाढदिवस आहे. त्यांच्यामध्ये आम्ही मैत्रिणी, आपली पाटील ताई, अलकाताई, आम्ही खूप मैत्रिणी आहोत आणि त्या आमच्या मध्ये जुळलेले आहेत. त्या पण आमची एक मैत्रीण म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आज त्यांचा वाढदिवस चांगला करत आहोत, साजरा करत आहोत, केक कापून करत आहोत. आणि त्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये खूप व्यस्त राहतात. त्यांना शुभेच्छा देते की त्यांच्या कार्यामध्ये खूप काम करो, त्यांचं आरोग्य सुखकर राहो आणि त्या खूप असं चांगल्या म्हणजे मैत्रिणी सोबत चांगल्या राहो एवढ्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या व्यस्त कामामध्ये असल्या कारण की सामाजिक कार्यकर्त्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्या ठिकठिकाणी कार्यक्रमामध्ये त्यांना आज जायचं होतं आणि त्या निमित्ताने संध्याकाळची वेळ आहे, त्या वेळ काढून आली आहे. त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाढदिवसासाठी आमंत्रण केलं आहे आणि त्यांच्या पाटील मॅडमच्या घरी त्यांचा वाढदिवस आहे. आपल्याशी जुळलेला आहे. मॅडम काय सांगणार, आपला परिचय सांगा की आज तुमच्या वाढदिवसात तुमच्या मैत्रिणी तुमच्याला वाढदिवसासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाढदिवस करण्यासाठी हजर झालेले आहे, काय सांगणार, आपला परिचय. मी संघमित्रा ढोके, माजी उपायुक्त नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर. आम्ही आमचे शासकीय निवासस्थान सोडून या वस्तीमध्ये 2 नोव्हेंबर पासून राहायला आलो. आम्हाला आमचे शासकीय निवासस्थान सोडल्यानंतर इथे जे घर आहे किराणा ते आमच्या पाटील मॅडमनेच दिलं आहे. त्यानंतर जेव्हा इथे मी राहायला आली त्यानंतर आमची ओळख म्हणजे चांगली म्हणजे खूप रोजचा सहवास
अलकाताई सोबत झाला, त्यानंतर पिल्लेवाड मॅडम सोबत, आणि या वस्तीमधील अनेक जे धार्मिक आणि सामाजिक कार्य करतात त्या लोकांसोबत परिचय झाला, ओळख वाढली, आणि त्यांची सुद्धा जी तळमळ आहे सामाजिक कार्याची आणि माझी सुद्धा आहे, ही वेव कुठेतरी जुळली, आणि म्हणून आम्ही सतत वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो. माझा वाढदिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी मी सुद्धा जन्मले, हा खूप मोठा योगायोग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण ही आम्हाला जन्मापासूनच आहे, बाळपटू आम्ही जन्मापासून घेतलेले आहे, आणि तेच बाबासाहेबांचा जो जीवन संघर्ष आहे त्याच जीवन संघर्षातून खूप मोठी प्रेरणा घेऊन जी प्रशासनातली काही जी पदं आहे ती आम्ही भूषवली. त्या पदावर काम करत असताना फक्त आणि फक्त समाज किंवा लोक, जनता, नागरिक हा दृष्टिकोन ठेवून नागरिक लोक केंद्रबिंदू देऊन शासकीय कामकाज केलं. आता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा लोक, जनता किंवा मॅक्झिमम म्हणजे स्पेशली युवा वर्गांना मला काय करता येईल, माझा जो प्रशासकीय अनुभव आहे तो प्रशासकीय अनुभव युवा लोकांना रोजगार देण्यामध्ये कितपत म्हणजे मला कामी येईल या दृष्टीनं माझं सध्या काम सुरू आहे. आणि मी जो युवा वर्ग आहे त्यांना मग इंग्लिश स्पीकिंगचे क्लास असो की कौशल्य विकास कार्यक्रम असो, रेल्वेचे क्लास असो, बँकेचे क्लास असो की एमपीएससीचे क्लास असो, हे सुरू करण्यावर माझा मानस आहे. त्याशिवाय धार्मिक कार्य जसं भारतीय बौद्ध महासभा आहे त्यांच्या मार्फतीनं, त्याशिवाय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास परिषद नवी दिल्ली याची मी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला झालेली आहे. त्या अनुषंगानं ती जी काही धोरणं आहेत, जाती व्यवस्था निर्मूलन व जाती परिवर्तन, त्याशिवाय अनेक काही धोरणं आहे, त्यावर सुद्धा काम करायचं आहे. या माझ्या मैत्रिणी आहेत, या मैत्रिणीची मला त्या कामासाठी साथ मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि माझा वाढदिवस त्यांनी छोटेखानी का असेना परंतु खूप आत्मीयतेने त्यांनी साजरा केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. आणि सर्व या माझ्या मैत्रिणींना जय भीम करते. बार दिन ये आए, बार दिन ये आए, हजारों साल तेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आपला आज संगीमित्रा डोके मॅडम यांचा वाढदिवस करण्यात आला आणि त्यांच्या मैत्रिणीने त्यांना एक गाणं म्हणून वाढदिवसाचं गाणं आणि त्यांना सुंदर असं गाणं म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा.